कोल्हापूर शहरातील अनेक शाळांमध्ये शिक्षणाच्या बालहक्क कायद्यानुसार RTE अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र यावर्षी अनेक शाळांमध्ये RTE नुसार प्रवेश प्रक्रियाच राबवण्यात आलेली नाही. शहरातील 44 शाळांमधून 4 फेऱ्यांअंतर्गत 574 जागांपैकी 487 प्रवेश RTE नुसार देण्यात आलेत. अद्याप 87 जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या शिष्टमंडळानं शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांची भेट घेतली. संघटनेनं रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष फिरोज सरगुर, राजेंद्र थोरावडे, शशिकांत कदम, गजानन माजगावकर, गौरव पवार, मोहसिन बागवान, पप्पू जाधव, दिलीप शहा, हिरेल शहा आणि शेखर वडणगेकर उपस्थित होते.